समाजकारण राजकारण करताना अनेक मोठी आव्हाने असतात। प्रचंड जनसंपर्क जपावा लागतो आणि मोठ्या प्रमाणात जनतेला वेळ सुद्धा द्यावा लागतो। त्यामुळेच भविष्यात तरुणांनी तुमचं कुटुंब सांभाळून समाजकारण आणि राजकारणामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी केलंय। पिंपळगाव बसवंत येथील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या श्री तानाजीराव बनकर मित्रमंडळाच्या वतीनं आमदार दिलीपराव बनकर यांचा नागरी सत्कार सोहळा सौभाग्य मंगल कार्यालय येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता। यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार दिलीपराव बनकर बोलत होते। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश खोडे, तानाजीराव बनकर, बाळासाहेब बनकर, संपत विदाते, विश्वास मोरे, संजय मोरे हे उपस्थित होते। बनकर पुढे म्हणाले की तुमचं कुटुंब मजबूत असेल तर आपण समाजकारण आणि राजकारणामध्ये चांगलं काम करू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत एकनिष्ठ आहे। आतापर्यंत 6 निवडणुका एका चिन्हावर लढलो। मधल्या काळामध्ये काही राजकीय बदल देखील झाले, म्हणून विकासासाठी अजित पवार गटासोबत जावे लागले। बनकर परिवाराने नेहमीच कुठली संस्था असेल किंवा गाव असो किंवा विकास हाच त्यांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम केलं आणि इथून पुढेही काम करत राहणार असून प्रत्येक निवडणुकीमध्ये जसे चांदवड, निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या हिरहिरीने सहभाग घेतात, त्याच पद्धतीने पिंपळगावकरांनी देखील सहभाग घ्यावा अशी खंत यावेळी बनकर यांनी व्यक्त केली आहे। ज्येष्ठ नेते तानाजी बनकर म्हणाले की दिलीप बनकर तिसऱ्यांदा निवडून आले आहे। दिलीप बनकर सोबत काम करताना सहकार्यांना देखील मंत्रिपदाची संधी या सरकारने दिली आहे। भविष्यात 2.5 वर्षानंतर दिलीप बनकर यांच्या रूपाने निफाडला देखील मंत्रिपदाची संधी मिळेल। त्यामुळे विकास करणाऱ्या माणसांच्या पाठीशी पिंपळगावकर खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी सुरेश खोडे, विश्वास मोरे, गफार शेख यांनी मनोगत व्यक्त केलं। तानाजीराव बनकर मित्रमंडळाचे अध्यक्ष गीतेश बनकर व गौरव बनकर आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी आमदार बनकर यांचा नागरी सत्कार केला। या प्रसंगी श्री तानाजीराव बनकर मित्रमंडळाच्या दिनदर्शिकेचे अनावरण आमदार बनकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मित्रमंडळाचे सदस्य व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे सगळं करीत असताना कुठेही दुर्लक्ष केलं नाही। ज्यांना साधू संतांचाही चांगला जिथे आनंदच घेता येते एक प्रकारे, आणि ह्या अशा पद्धतीमध्ये 6 वेळा निवडून लढून 3 वेळा जनतेची सेवा करत असताना या मुंबई वाऱ्या करायच्या। तुम्हाला मुंबई म्हणजे कशी तुम्हाला माहिती, ही मायानगरी आहे मुंबई। त्या मायानगरीतून परत यायचं ही साधी गोष्ट नाही। तुम्ही अनेकांचं वाचत असाल आजकाल किंवा काय ते, आणि हा त्याच्यापुढे सही सलामत सुटून वाचून काम असेल तर जायचं, काम झालं तर परत यायचं, अशा पद्धतीचं या माणसाचं काम आहे किंवा काय। पण निवडणूक संपल्यानंतर 3 लाख लोकांचं नेतृत्व ते करतात, सुरुवातीला सांगितलं, आणि हा कोण आहे काय हे ते कधी बघत नाही किंवा काय, फक्त त्यांच्या डोळ्यासमोर आहे विकास आणि विकास, एवढंच त्यांचं काम ते करत असतात। तेव्हा 3 लाखाबद्दल काय बोलावं, किती बोलावं, एवढ्या काळामध्ये 3 वर्ष आमदारच्या काळात त्यांच्या डोक्यात आलं नाही कधी। पुढे खडीकर्ष टाकावं, पुढे दारू लायसन ठेवावं, पुढे बार टाकावा, हे त्यांच्या डोक्यात कधी आलं नाही किंवा काही। अनेक लोक काय करतात हे तुम्हाला माहिती किंवा काही, तर यांनी नाही केलं। यांनी कारखाना काढायचा, लोकांच्या हितासाठी काढायचं, स्कूल काढायचं, वर्गगरीबांची मुलं शिकले पाहिजेत, किंवा अनेक ज्या संस्था असतात त्या समाजाला काहीतरी आपल्या पद्धतीने जर मदत करता आली, ह्या पद्धतीने त्यांनी ते काम करत गेले। त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत जे काही लोक जे विचार करतात, लोक काही त्यांच्याबद्दलचे चांगलं बोलण्याची का एक ना कशाचा कुठे त्रास नाही, भले अधिकारी असू द्या कारण की अन्य कुणी असू द्या, कशाचाही कोणाला त्रास न देणारा माणूस म्हणजे एक दिलीप काका। अधिकारी सुद्धा खुश असतात, कामाला काकाचा कुठे त्रास नाही। लोक तर निवडण्याच्या आधी प्रांताला जमले, तहसीलदार जमले, जागा भरून ठेवू, तेव्हा ह्या गोष्टी काही दिलीप काकाच्या तोडून तर मी कधी शिवी सुद्धा ऐकली नाही। रागवत असतात ते, त्याचं रागवलं ठीक आहे, थोडंसं खेळी असतं, राग हा 2 मिनिटात असतो, प्रेम हे आयुष्यभरात असतं। तेव्हा अशा माणसाचं सत्कार करणं आपल्या समोरच्या सगळ्यांच्या साक्षीने हे आपलं कर्तव्य होतं किंवा काही। दुसरी एक गोष्ट आहे काकाजी, या तालुक्यामध्ये, या गावामध्ये शांतता नांदावी, कायदा सुव्यवस्था चांगला राहावा, ही पण जबाबदारी आपल्यावर आता त्यावेळेस आहे। थोडंसं पोलीस स्टेशनला सांगितलं तर काही राजकीय काही प्रश्न आहेत तर ते या ठिकाणी गावातले आपले सुटले गेले पाहिजेत।
तुमच्याकडून आता अपेक्षा सरकार आहे, दोन्हीकडे जेव्हा तुमच्याकडून अपेक्षा निश्चितपणे लोकांच्या राहिलं, पण मागच्या काळात जे काही तुम्ही नारळ फोडून काही भूमिका केलेले त्याचे उद्घाटन माझ्या अगोदर गफ्फरबाईंनी इथल्या स्थानिक संस्थांचा ओघ केला, मी आपला वेळ त्याच्यामध्ये घालवणार नाही, परंतु अनेक कामं तालुक्याच्या दृष्टिकोनातून काकांनी केलेली आहे आणि काका तालुक्यापुरते आता मर्यादित नाहीच आहे, जिल्हा आणि महाराष्ट्र त्यांचं विजन जे आहे ते खूप वेगळं आहे. तात्यांनी मग थोडक्यात सांगितलं का काका आपल्याला सलग 3 टर्म आपल्याला आमदारकी म्हणजे करायची आहे आणि ही करायची काही तुमच्या करता नाही, हे जनतेकरताच आहे. जनतेचा डोळा हा तुमच्याकडे लागलेला आहे. आता कदाचित आम्ही दादाकडे गेलो होतो, अजित दादाकडे, दादांनी सांगितलं वेळ ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला संधी काकांना नक्कीच देण्यात येईल. विश्वासराव आहेत, बरोबर विश्वासराव बोलतीलच माझ्या तर तेही आणि आम्ही साक्षीदार होतो, आम्हाला दादांनी कबूल केलंय. निश्चितच की आपल्याला या निफाड तालुक्याला निश्चित काही आनंदाचे दिवस बघायला मिळतील असं निश्चित खात्री आहे. काकांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर एक आदर्श कुटुंब कसं असावं, एकत्रित कुटुंब कसं असावं, या संघर्षाच्या काळात घटना घडल्यानंतर मुलं सगळे त्यांच्या खांद्याला लागणारी झाली का ज्यांना कपडे घालण्याची काकांना वेळ ती आतापर्यंत जवान होईपर्यंत मुलं सांभाळली. हे असं एखादंच आदर्श कुटुंब आपल्याला दिसतं, नेहमी ते पुढे असं बघायला मिळत नाही. असेल एखादा अपवाद, नसेल असं मी म्हणणार नाही, परंतु एकत्रित कुटुंब कसं राहावं आणि ते निर्व्यसनी सगळं कसं ठेवावं, एवढ्या कामाच्या व्यापातून राजकीय असेल, सामाजिक असेल, त्यांच्या धंद्यामध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल, पण कुठेही तूचभर सुद्धा काकांनी आपलं कुटुंब घडवण्यामध्ये कुठलीही कसर ठेवली नाही आणि हे त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. काकांनी परत 30,000 म्हणजे 60-65 हजाराचं मदत गेल्या 3-4 महिन्यात घडवण्यामध्ये काकांना यश आलं. कालच मराठा विकास परिषद संस्थेच्या वतीने कर्मवीर गणपतदादा विद्यालय निफाड येथे काकांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता. त्या प्रसंगी मी बोलताना अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. काका निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक लढवायला नाही म्हणत होते. अनेक कार्यकर्त्यांनी त्याची चर्चा केल्या, त्यावेळेसही मी ते निवडणूक लढवायला नाही म्हणत होते. पण त्याचं खरं कारण आम्हाला काल समजलं. काकांनी काल त्यांच्या भाषणात निफाडला असं सांगितलं तर मी 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि राजकीय काही घडामोडी झाल्यामुळं आम्हाला अजितदादाबरोबर या ठिकाणी विकासासाठी जावं लागलं आणि त्या कारणामुळे पवार साहेबांपासून दूर होण्याची पाळी आली आणि आता दूर होणं एक वेळेस गोष्ट वेगळी आहे, परंतु त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणं हे मला काही शक्य नाही. म्हणून काकाकडे आता त्या निवडणुकीला सामोरं जायला नाही म्हणत होते. एक नेत्याचा आदर्श किंवा स्थान कसं असावं, का आपण त्या नेत्याला त्याच्यावर श्रद्धा कशी असावी हे उदाहरण त्या ठिकाणी काकांनी काल सांगितलं. असो, पण आपल्या परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये जो विकास गेल्या 2.5 वर्षात काकांनी केला आहे, दीपक जे आहे हे तुम्हाला माहीतच आहे. अनेक धनगडी भागामध्ये आम्ही संस्थेच्या माध्यमातून फिरताना अनेक सरपंचांना असा प्रश्न पडला होता गावचा कुठला रस्ता आता काकांना सांगायचा आणि नुसते रस्ते आणि कामं किंवा उद्घाटन केले नाही. आपण जर बघितलं निवडणुकीच्या पूर्वी जो कोणी प्रतिनिधी असेल, लोकसभेचा असेल किंवा गावचा सरपंच असेल, जिल्हा परिषदचा असेल, तो निवडणुकीपूर्वी पुरवण्या आणि कामाचे उद्घाटन ह्या गावात आमच्या गावात उद्घाटन तर त्याच्यापैकी किती कामं होतात हे आपल्याला माहिती. परंतु निवडणुकीपूर्वी काकांनी एकही कार्यक्रमाचा उहापोह या ठिकाणी केला नाही. बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव.